नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक खूप जुना आणि पारंपरिक असा पदार्थ जे की सणासुदीचं आणि सर्व देवदेवतांना करून चढवतो. तो असा पदार्थ म्हणजे रोट. हे रोट मी फक्त घरामध्ये गव्हाच्या पिठानं, जे की रोज आपण चपाती करतो त्या गव्हाच्या पिठानंच मी केलेलं आहे आणि एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीनं. तर मग चला मंडळी, रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी 1 किलो गव्हाचं पीठ चाळून मी इथं घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 किलो गूळ जे की मी फोडून घेतले आहे आणि इथं ड्रायफ्रूट्स मी हे बारीक बारीक असं कट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये येतं आहे 1 वाटी काजू, 1 वाटी खारीक, अर्धा वाटी खडीसाखर जे की कॅप्सूलमध्ये आहे, पाव वाटी खसखस, 1 वाटी मनुके आणि 1 वाटी बदाम. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गूळ हे पगळून घालायचं आहे आणि त्याच्यासाठी गूळमध्ये जेवढं पाणी बसेल तेवढंच पाणी घालून ते आपल्याला इथं गरम करायचं आहे. आता आपण पाहू शकता जेवढं गूळ आहे ते फक्त बुडेल इतकंच मी पाणी याच्यामध्ये घातली आहे आणि ते आता मी गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता आपल्याला गुळाचं हे पाक करायचं आहे. मग पाक म्हणलं तर काय एकतारी वगैरे असं काहीही नाही. जोपर्यंत गूळ पगळत नाही तोपर्यंत फक्त त्याला उकळी घ्यायचं आहे. आणि आता अशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा म्हणजेच 1 पळी एवढं हे तूप घातलेलं आहे. तूप हे साजूक तूप आहे आणि ते घालून मी इथं फिरवत आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ पगळणार नाही. आणि इथं तुम्ही पाहू शकता गूळ हे पगळलेलं आहे आणि ते मी आता थंड करायला ठेवली आहे. आणि हे थंड झाल्यानंतर गूळ आता असं म्हणजेच गुळाचं पाक हे असं झालेलं आहे. ते एकतारी वगैरे असं काही पण नाही. आता इथं गव्हाच्या पिठामध्ये जे ड्रायफ्रूट्स सगळे मी कट करून ठेवली होते ते सगळं आपल्याला इथं घालायचं आहे. आता आपण पाहू शकता मी टोपल्यामध्ये सगळेच ड्रायफ्रूट्स असेच घातले आहे. जर ह्या प्रमाणापेक्षा तुम्ही जर जास्त ड्रायफ्रूट्स घातलात तर ते भाजताना किंवा रोट तयार करताना गळून पडतील. म्हणून हे प्रमाणामध्येच मी इथं घेतलेली आहे जेणेकरून हे भाजताना वगैरे बाहेर येणार नाहीत. आता पहा सगळे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे सगळं पीठ कालून घ्यायचं आहे. आणि कालून घेतल्यानंतर आता मी हे पीठ मळून घेणार आहे. त्याच्यासाठी थोडं थोडं आणि सावकाश जेवढं लागेल तेवढंच आपल्याला हे गुळाचं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि इथं मी तेच करत आहे. थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं आणि पीठ मळायचं आहे. कारण हे पीठ आपल्याला एकदम पातळ असं नाही पाहिजे. आपल्याला हे एकदम घटवर असं भिजवायचं आहे. मग त्याच्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. हे सगळ्यात चांगली पद्धत आहे. आता आपण पाहू शकता थोडं थोडं करत मी पाणी इथं घालत आहे आणि पीठ हे भिजवत आहे. पीठ भिजवताना गुळाचं पाणी हे तुम्ही गाळूनच घ्या. कारण मी पण इथं हे गाळून घेतलेलं आहे आणि माझं गुळाचं पाणी हे त्याच्यात कचरा काही निघालेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी हे इथं वापरत आहे. आता तुम्ही इथं पाहू शकता माझं हे पीठ मळायचं पण जवळपास हे पूर्ण होतच आहे. आता मी इथं थोडंसं आणि परत गुळाचं पाणी घातले आणि पीठ मळून घेत आहे. अशा प्रकारेच तुम्हाला हे रोटचं पीठ हे भिजवायचं आहे. आपण जे गुळाचं पाणी तयार केलो आहोत ते एकदाच सगळं घालून पिठामध्ये पीठ मळायचं नाही. त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे तसं हे पीठ अजिबात भिजवलं जाणार नाही. किंचित ते पातळ पडण्याची शक्यता असते. म्हणून मला पाहिजे तसं मी इथं थोडं थोडं पाणी घालून इथं पीठ मळून घेत आहे. आता सगळीकडून व्यवस्थित असं गुळाचं पाणी लागल्यानंतर पिठाचं एक असं उंडा मी इथं तयार करणार आहे. आता सगळंच पीठ एकजीव असं करून एकत्र असं उंडा मळून मी इथं ठेवणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता कसं घट्ट एकदम व्यवस्थित असं मी पीठ इथं भिजवलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पण भिजवा. आता हे अर्ध्या घंट्यासाठी मी रेस्टवर ठेवली आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता आता गुळाचं पाणी माझं इथं एवढं शिल्लक हे राहिलेलं आहे. आता त्या अर्धा घंटा झाल्यानंतर मी इथं पिठाचे आता 4 उंडे असं एक समान असं काढून पहिला घेतलेले आहे आणि ते असं सगळं एकजीव केल्यानंतर हातावरच मी ह्याला थोपवत आहे. थोडंसं हातावरच थोपून असं पेढा तयार केल्यानंतर एका ताटामध्ये सुरुवातीला थोडं खसखस घालायचं, त्याच्यावर उंडा ठेवायचा, परत त्याच्यावर खसखस घालून हातानंच दाबून दाबून याला मोठं असं करायचं आहे. रोट करताना कधी पण लाटण्याचा वापर करत नसतात, ते हातानंच तयार करत असतात.
त्याच्यामुळे मी इथं हातानंच हे रोट तयार करत आहे. आणि जेव्हा थोडंसं एडावाकडा असं आकार झाला असं आपल्याला वाटेल तेव्हा दुसरा हात किंचित कडाला लावूनच रोटला गोल गोल असा आकार द्यायचा आहे. आणि इथं आपण पाहू शकता माझं एक रोट तयार झालेलं आहे. हे आता अशाच पद्धतीनं मी इथं दुसरं रोट पण करणार आहे. सुरुवातीला हातावरच थोडंसं पेड्यासारखं आपण ह्याला दाबून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं खसखस घालून त्याच्यावर पेढा ठेवून परत त्याच्यावर खसखस घालून हातानंच हे थापवायचं आहे. हे काम तुम्ही ताटातच केलं तर खूपच बरे होईल. नाही म्हणत तर पोलपाटवर जर रोट करायला घेतलात तर खसखस हे सगळीकडे पडून आपलं ओटा हे घाण होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी इथं ताटातच हे सगळं करत आहे. आता हे दुसरं रोट पण हे तयार झालं आहे. आता एक समान जाडीचे आणि एकसारखे आकाराचे मी इथं 4 रोट तयार केलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पण असे रोट हे तयार करा. आता मी इथं शेकण्यासाठी तव्याचा वापर करणार आहे. आता एक साईडला मी तवा हे बारीक गॅसवर ठेवलेच होते. ते आता गरम झाल्यानंतर मी तर एकानंतर एक हे 4ही पण रोट तव्यावर हे ठेवणार आहे. आणि भाजण्यासाठी मी इथं साजूक तुपाचा वापर केलेला आहे, जे की घरातच कढवलेलं हे तूप आहे. आणि हे तूप आपल्याला भरपूर प्रमाणात असं भरभरून प्रत्येक रोटवर हे घालायचं आहे. आणि मी इथं तेच करत आहे. प्रत्येक रोटला हे भरपूर असं तूप इथं लावत आहे. आता लावणं झाल्यानंतर रोट शेकण्यासाठी आपल्याला एकदम बारीकच गॅस करून ठेवायचा आहे. एकदम मोठ्या गॅसवर आपल्याला रोट हे शेकायचे नाही आहेत. आता इथं पाहू शकता एक रोट मी पलटला, हे दुसरा पण रोट पलटला. याचा रंग तर पहा किती सुरेख असा आलेला आहे. एकदम तांबूस असा कलर इथं आलेला आहे. आता परत मी सगळे रोट पलटणं झाल्यानंतर परत ह्याला भरपूर असं तूप लावत आहे. आणि सगळेच रोट हे उलटण्यानं आपल्याला दाबून दाबून आणि व्यवस्थित असं आलटी-पलटी सतत करत आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे. आता आपण पाहू शकता प्रत्येक रोटला मी दाबून दाबूनच शेकत आहे आणि सारखं मी इथं पलटत पण आहे. आलटी-पलटी करून 5 मिनटापर्यंत हे रोट आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आणि पूर्ण खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजतच राहायचं आहे. आणि इथं पहा तुम्ही सगळेच रोट आता छान खरपूस असे भाजून होतच आहेत. हे रोट भाजण्यासाठी मला जवळपास 5 ते 7-8 मिनिट एवढा वेळ लागलेला आहे. आणि तेव्हा तुम्ही पाहू शकता इथं रोट किती छान हे भाजले गेलेलं आहे. सगळ्याच रोटला हे खरपूस कलर म्हणजेच लालसर असा कलर आलेला आहे. आता असा कलर आल्यानंतरच आपल्याला हे तव्यावरून इथं बाहेर काढायचं आहे. आणि इथं सगळेच रोट माझे एकदम छान असे भाजले गेलेले आहेत. अशा पद्धतीनेच तुम्हाला पण इथं सगळे रोट हे भाजून ठेवायचे आहेत. तर मग काय मंडळी, 1 किलो पिठाचे मी एवढे बक्को रोट इथं मी करून ठेवलेली आहे. आणि हे रोट खायला खूपच पौष्टिक असतात. लहान पोरांना रोज तुम्ही हे 1 रोट आणि 1 ग्लास दूध देऊन तर बघा पोरांची तब्येत नंतर काय होते ते. एकदम पौष्टिक असे हे रोट इथं मी तयार केलेले आहे. आणि थंडीच्या दिवसात तर हे खूपच गुणकारी असे होतात. थंडीच्या दिवसात पण तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि हा मंडळी एकदम सोप्या पद्धतीनंच मी इथं केलेली आहे. आता हे पूर्ण थंड झाल्यावर एका डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा. 15 ते 20 दिवसापर्यंत याला काहीही होणार नाही. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.